श्रीमद दासबोध ग्रंथ दशक पहिला समास 9वा परमार्थस्तवन। आतास्तव हा परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ नांतरी समर्थांमध्ये समर्थ योग हा। म्हणजे काय हो? आता परमार्थाचे गुणवर्णन करून सांगतो, कारण परमार्थ हे साधकांचे मुख्य ध्येय असून मानवी जीवनात सर्वोत्तम समर्थ योग परमार्थच आहे। खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा। संत समागम केला तर त्याची सहज प्राप्ती होते, पण लोकांना हे मर्म कळत नाही, त्यामुळे त्यांना तो अति दुर्गम वाटतो। परब्रह्म प्राप्तीची अनेक साधने आहेत, पण त्याचे फल कालांतराने मिळते। पण समागम हा रोकडा व्यवहार आहे, म्हणजे त्याने ब्रह्मसाक्षात्कार हे फळ तात्काळ मिळते। ब्रह्मशास्त्राचे जे सार तो ब्रह्मसाक्षात्कार तत्काळ अनुभवास येतो। असे पाहिले तर परमार्थ म्हणजे परब्रह्म हे सर्वत्र व्यापून राहिलेले आहे, पण पाहायला गेले तर अणुमात्रही दृष्टीस पडत नाही। सर्व संग परित्याग करून एकांतात राहून प्रयत्न केला तरी ते दिसत नाही। जे योगी असतात तेच सुषुम्ना नाडीद्वारे षटचक्रे भेदून हृदयाकाश मार्गाने गुप्तपणे स्वस्वरूप दर्शन करू शकतात। त्यांच्या ठिकाणीच या मार्गाचे ज्ञान व तो आक्रमण्याची क्षमता असते। सामान्य लोकांना हे सहसा कळत नाही। परमार्थ हा सर्व सारांचेही निजसार असून तो अखंड अक्षय व अपार असा परब्रह्म स्वरूपच असतो। त्यास कुणी चोरू शकत नाही। त्यास राजभय नाही, अग्निभय नाही अथवा श्वापद भय सुद्धा नाही। असल्या भयाची गोष्टच कोणी बोलू नये। परब्रह्म आपल्या जागेवरून हलत नाही, तसेच दुसरे कोणीही त्याला हलवू शकत नाही। कितीही काळ गेले तरी ते आपले स्थान सोडत नाही, जिथल्या तिथे स्थिर असते। अशी ती अगदी स्वतःची खास ठेव आहे। त्यात कधीही परिवर्तन होत नाही, अथवा कितीही काळ लोटला तरी त्यात अधिक उणे होत नाही। त्याचप्रमाणे ते झिजतही नाही अथवा दृष्टीसही होत नाही। पण असे असून गुरुकृपेच्या अंजनाशिवाय पाहून गेले तर ते दिसतही नाही। पूर्वी ही जे सामर्थ्य संपन्न योगी होऊन गेले त्यांचाही निजस्वार्थ परमार्थ हाच होता। परमार्थ परम गुप्त असतो, म्हणून त्यास परमार्थ म्हणतात। ज्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याची प्राप्ती झाली। जे असा प्रयत्न करीत नाहीत त्यांना तो जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी त्यांची प्राप्ती होत नाही। हा परमार्थ फार अपूर्व आहे। त्याच्यापाशी जन्ममृत्यूची वार्ताही नसते। उलट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळेच प्राप्त होते। सारासार विवेकामुळे मायेचे पलट नाहीसे होते व अंतर्यामी परब्रह्माचा साक्षात्कार होतो। सर्वत्र ते ब्रह्मच व्यापून आहे अशी अनुभूती येऊन त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा तुच्छ वाटू लागतो। प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते व विवेकामुळे शुद्ध आत्मस्वरूप अंतरी प्रकट होते। अंतरंगात स्वस्वरूपानुसार आलात म्हणजे संशय कुठल्या कुठे नाहीसा होतो। हे सर्व दृश्य विश्व जुनाट फाटलेले विटलेले वाटू लागते। परमार्थ हा असा आहे जो करेल त्याच्या जन्माचे सार्थक होते। हा इतका श्रेष्ठ, थोर व उत्तमोत्तम आहे की त्याची प्रशंसा तरी कशी करावी। या परमार्थामुळेच ब्रह्मादिक देवांना विश्रांती लाभते। त्यांच्या योगानेच योगी परब्रह्माशी तादात्म्याचा अनुभव घेतात। सिद्ध, साधू, महानुभव इत्यादी सर्वांना परमार्थामुळेच विसावा प्राप्त होतो। एवढेच नव्हे तर सामान्य जड पण सात्विक जीवांनाही संत संगतीने हा लाभ मिळू शकतो।
परमार्थामुळेच मृत्यू जन्माचे मनुष्य जन्माचे सार्थक होते. जीव परमार्थामुळेच संसारातून तरून जातो. धार्मिकांना परमार्थामुळेच परलोकात उत्तम गती प्राप्त होते. तपस्वी लोकांना परमार्थच आश्रयदाता आहे. साधकांना परमार्थच आधार असून त्याच्या योगेच या भवसागरातून पैलतीरात जाता येते. जो परमार्थ करतो तोच खरा श्रीमंत आणि जो परमार्थ करीत नाही तोच खरा भिकारी. अशा या परमार्थाची तुलना तरी कुणाबरोबर करावी? अनंत जन्माची पुण्याई गाठली असेल तरच मनुष्याकडून परमार्थ घडतो. परमार्थामुळे आपल्या अंतरातच आपणास मुख्य परमात्मा अनुभवास येतो. ज्याने कोणी परमार्थाचे हे श्रेष्ठत्व जाणले असेल त्याचाच जन्म खरोखर सार्थकी लागतो. इतर जे त्याचे महत्त्व जाणत नाहीत ते लोक पापी असून केवळ कुलक्षयाकरिता जन्मास येतात. असो, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न न करता जो केवळ संसारासाठी कष्ट खुपसतो अशा मूर्ख माणसाचे तोंडही पाहू नये. चांगल्या माणसाने हा मनुष्यदेह परमार्थी लावावा व या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. त्याचे भगवत भक्ती करून स्वतःचा पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा. इति श्रीमद् दासबोध गुरु शिष्य संवादे परमार्थ स्तवन नाम समास 9वा समाप्त.